अमरावती में कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने वोट चोरी और मतदाता सूची में गड़बड़ी को लेकर सरकार पर गंभीर आरोप लगाए हैं। यशोमती ठाकुर ने कहा, मतदाता सूची में फोटो नहीं है और वोट चोरी की घटनाएं हो रही है। यह लोकतांत्रिक अधिकार का हनन है। अगर जरूरत पड़ी तो सड़क पर आवाज उठाएंगे। आइए सुनते हैं आगे और क्या कहा यशोमती ठाकुर ने। म्हणजे त्यांची काय इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं, आम्ही आतंक फैलवावा अशी त्यांची इच्छा आहे का? बघा, आमची तशी इच्छा नाही आहे. आमची इच्छा एवढीच आहे की मतदार याद्या रेक्टिफाय झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी व्यवस्थित लोकशाहीचा अधिकार आम्हाला जो संविधानाने दिलेला आहे तो आम्ही बजावू शकलो पाहिजे. आणि जसं तुम्ही मतदान देता ते मतदान खऱ्या अर्थानं जिथं दिलं तिथं जातं आहे का, हे पण आमच्या लक्षात आलं पाहिजे. हाही आमचा लोकशाहीचा अधिकार आहे. हा अधिकार आता हे लोक हिरावून घेत आहेत. ईव्हीएमच्या मार्फत वोटिंग होत आहे आणि व्हीव्हीपॅट पण आता राहणार नाही असाही विषय आमच्या कानावर आलेला आहे. जर व्हीव्हीपॅटही राहणार नाही, एक तर व्हीव्हीपॅट मध्ये चोरी असणार, कारण ते आम्ही ज्यांना मतदान दिलं ते आम्हाला काउंटिंगचा अधिकार ते आम्हाला देत नाहीये. व्हीव्हीपॅट मध्ये पण चोरी होते आणि आता व्हीव्हीपॅट पण नाही. आता ज्या त्यांनी अंतिम याद्या ग्रामीण भागातल्या दिलेल्या आहेत त्याच्यावर तर फोटो पण नाही आहे. मग सुरू काय आहे? ही गफलत आहे. या लोकांना चोऱ्याच करता येतात आणि हे डकैतच आहे. हे वोट चोरी करूनच त्या ठिकाणी सत्तेत येतात. जनता एवढी काही मूर्ख नाही. जनता इथून पुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.